आदरणीय नवनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शाखा प्रमुख आदरणीय नवनाथजी पाटील त्यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून केला जातोय। मी सन्माननीय आदरणीय नवनाथजी पाटील यांचा सन्मान इथे व्यासपीठावरून संपन्न करण्याची विनंती आपण करूयात। सन्माननीय आदरणीय नवनाथजी पाटील साहेब त्यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून होतोय। आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय आदरणीय राजेंद्र पाटील साहेब हे सन्मानित करतात। ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती तथा ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तेलिवरे साहेब या ठिकाणी आणि आदिवासी सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तेलिवरे साहेबांचा इथे सन्मान आणि आदिवासी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि याच मैदानावर 2 वर्ष तो सोहळा याची देही याची डोळा आपण पाहिलाय। आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तेलिवरे साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय। फटका दर्जेदार आहे आणि पुन्हा 300 पोरं फार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कुठं मारणार आहेत त्यांना। आदरणीय रमेश उर्फ मायकलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शाखा प्रमुख चिंबीपाड्याचे त्यांचा देखील इथे सन्मान करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना। सन्माननीय आदरणीय मायकलजी जाधव यांचा सन्मान आणि सत्कार त्यांचे ज्येष्ठ बंधू जे एक्साइज ऑफिसर म्हणून देखील कार्यरत आहेत आदरणीय गणेशजी जाधव, तर इथे मायकलजी जाधव यांचा सन्मान या व्यासपीठावरून होत असताना धन्यवाद। खेळाडूंची अगदी तुर्तास माफी मागतो कारण तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, परंतु मान्यवरांचा सत्कार देखील महत्त्वाचा आहे। आदिवासी सेल संपर्क प्रमुख भिवंडी सेल आदरणीय भिवंडी तालुका सन्माननीय आदरणीय बाळारामजी कोंडारे साहेब त्यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून होतोय। इथे नो बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत आणि ज्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे तो अवक्या मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी इथे सन्मान केला जातोय। धन्यवाद मान्यवरांचे आभार। आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स सुनीलजी पवार, थँक्यू। निश्चित पाहतोय की आपण माजी नगरसेवक आणि खूप चांगले व्यक्तिमत्व नितीनजी बजाके साहेब हे व्यासपीठावर आहेत। निश्चित दादांचं खूप चांगलं नेतृत्व सातत्याने आपण पाहतोय, पण दरम्यान मात्र काय अतिशय अप्रतिम सुरुवात पाहतोय। पत्रात तोड फटका मारणारा हा अवक्या मात्र वादळाप्रमाणे आलाय आणि अतिशय उच्च क्वालिटीची हाय क्वालिटीची बॅटिंग इथे मात्र करताना तो म्हणजे अक्षय मडवी। जबरदस्त सुरुवात यावेळेस आता फ्री हिट चेंडू होता, हा चेंडू मात्र चांगला राहिला। टप्पा पहिल्यांदा थोडासा खाली राहिला चेंडू आणि बाकीचं काम पूर्ण केलंय यष्टी रक्षकांनी। गोलंदाज सज्ज होतोय। अजून एक हा फ्लिकचा स्पेशल कॉइन बनवलाय ज्यामध्ये एका बाजूला लाईव्ह टेलिकास्टिंगचा किंग प्रिन्स मूवीज अशा या एकाच नाण्याच्या 2 बाजू। स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण इथे स्वागत करतोय। इथे टॉस संपन्न होतोय। टीम कोळशेत आणि टीम पोगाव। प्रिन्स मूवीज इज द कॉल फ्रॉम टीम पोगाव आणि प्रिन्स मूवीज इथे मात्र टॉस जिंकलाय पोगाव संघानं आणि मनोज चौधरी निश्चितच तुझं अभिनंदन। प्रथमतः सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, क्वालिफायचा सामना आहे। काय निर्णय काय असणार आपला? फील्ड पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहेत। या आधीची लढत आपण पाहिली, खरं तर तुम्ही दिव्य संघाच्या विपक्षात खेळत होता, चांगलं टार्गेट होतं, मॅच हाय व्होल्टेज झाली होती, परंतु शेवटच्या टप्प्यात यश आलं। आता काय म्हणशील, काय प्रतिक्रिया आहेत की पुढची वाटचाल कशा पद्धतीने होईल? आमचा खेळ आम्ही नॅचरल खेळू आणि 100% द्यायचा प्रयत्न करू। तर निश्चितच मनोज चौधरी आणि यानंतर आपण वळूयात मिस्टर तरे, गौरव तरे माझ्या साथीने जोडला गेला जो कोळशेत संघाचं प्रतिनिधित्व करतोय। गौरव काय म्हणशील, टॉस गमावलाय,
वाट्याला खरं तर फलंदाजी आली आहे आणि प्रतिस्पर्धी पोगाव संघ ताकदवान संघ म्हणून घडला गेलाय. काय तुझ्या प्रतिक्रिया आहेत? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा इथे करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोळशेतकरांना शुभेच्छा, पोगाव संघाला देखील शुभेच्छा आणि माझ्या समवेत जे मान्यवर पाहुणे जोडलेत त्यांचं देखील आपण इथे स्वागत करतोय. या स्पर्धेकरता शुभेच्छा देतील निवृत्ती मगर साहेबांना इथे आपण विनंती करूयात. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 या ठिकाणी राजेंद्र दादांच्या निमंत्रणाखातीर आम्ही आलेलो आहोत. प्रथमच मी या परिसरामध्ये आलो आणि इथे बघितलं सुंदर असा ग्राउंड आहे. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ग्राउंड व्हावा ही आमची इच्छा आहे, कारण की ग्राउंड नसेल तर चांगले खेळाडू तयार होणार नाही आणि चांगले खेळाडू नसतील तर आपलीसुद्धा प्रगती होणार नाही आणि आपल्या प्रगतीसाठी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खेळाडू खूप गरजेचा घटक आहे. मी या ठिकाणी बघतो आल्यानंतर थोडी लाईट गेली होती वाटते, त्यामुळे खेळ थांबला होता. परंतु जे खेळ होत आहे, सामने होत आहे ते अतिशय ज्याला आपण म्हणतो सांघिक भावनेने होत आहेत आणि सर्वांनी खेळाडू वृत्तीने करत आहेत. चांगल्या प्रकारचं नियोजन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. राजेंद्र दादांचं आणि या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो. अशाच प्रकारचे सामने होत राहू द्या आणि या खेळाडूंना योग्य ती संधी मिळत राहू द्या. आपल्या कृपेने हे योगदान मिळत आहे आणि सर्व खेळाडू एकत्र येत आहेत, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय निवृत्तीजी मगर साहेब, तुमचं मनापासून आभार आणि पूर्ण व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सर्व मान्यवरांना इथून आमचं आग्रहाचं आमंत्रण. तर इथे महिला शक्ती देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्मान आणि आमचे गुरुवर्य खरं तर राजेंद्र पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक उच्च दर्जाचा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ही खरं तर सगळी तळमळ आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की समोर या ट्रॉफीज ज्यांच्याकरता ही स्पर्धा आपण खेळतोय, अगदी एखाद्या नुकतंच जे मयूर ग्रुप चषक आपण पाहिला त्यामध्ये देखील क्रिस्टल ट्रॉफीचं अनावरण आपण पाहिलं आणि इथे देखील स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकाच्या या सगळ्या ट्रॉफीज ज्या आपल्या लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय, अत्यंत दर्जेदार आणि तितकंच देखणं आयोजन. चला मॅचला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या मनोज प्लीज आपल्या पूर्ण संघाला आणि बॅट्समन चला. कोळशेत संघ आपले फलंदाज कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लगेचच आपण इथं मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. कोळशेत संघ चला, अन्यथा इथून पेनल्टी दिली जाईल आता, कारण वेळ फार कमी आहे. अजून आपल्यापाशी दुसरे देखील सामने आहेत आणि एक सत्कार विशेष सन्मान या क्रीडा मंचावरून करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे आयोजक तथा शिल्पकार आदरणीय राजेंद्र पाटील सरांना मी विनंती करतो की सन्माननीय आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक नितीनजी बजागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आपल्या भिवंडीचा बुलंद आवाज तथा A1 सूत्रसंचालक आदरणीय राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मान होतोय. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थिती. आमच्या या गावातील महिला देखील या क्रीडा स्पर्धेकरता मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झाल्यात आणि खरं तर आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या चौका देखील इथं उपस्थित आहेत. मॅडम एक गोष्ट आवर्जून सांगेन, खरं तर स्पर्धा लाईव्ह आहे, परंतु अनुमती घेतो सर तुमच्याकडून. मागच्या 3 दिवस जे आम्ही इथे जेवलो ना, म्हणजे अफलातून अजूनपर्यंत, परंतु कदाचित माझी बायको ही स्पर्धा बघत असेल ना तर माझ्यासाठी फार मोठी अडचण होईल. पण एक सुंदर अप्रतिम भोजनाची व्यवस्था तुम्ही केली, त्याबद्दल सलाम. आणि इतकं सगळं हे आयोजन करत असताना, घरात एवढी तारांबळ असताना देखील तुम्ही हा प्रयत्न केला, त्याबद्दल तुम्हाला सलाम. आणि आता वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. सुनीलजी पवार तुमच्या सोबत असतील, परंतु आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहतोय आमच्या पूर्ण मुख्य मंचाला इथे कव्हर करतायत आमचा छोटा दिशांत, इथे ती भूमिका करतोय कॅमेरामनची. चला स्टार्ट करा, सामना तुम्ही चालू करा. आदरणीय सन्माननीय वीणा पाटील ज्या उपस्थित आहेत या ठिकाणी, तदनंतर आदरणीय रसवंती पाटील मॅडम, तदनंतर सन्माननीय मिताक्षी गोंधळे, आदरणीय अंजनी पाटील, तदनंतर लीलावती पाटील मॅडम, तदनंतर दीपालीजी पाटील, आदरणीय हर्षवी पाटील, अजिता पाटील, तदनंतर अरुणा पाटील, आदरणीय सिद्धी पाटील, सौभाग्यवती उर्मिला पाटील, तदनंतर ताईबाई पाटील आणि रुचिता पाटील. या सर्व आमच्या महिलांचं इथे मनपूर्वक. आणि आमचा कॅमेरामन देखील इथे आदरणीय राजेश घरत, ग्रामपंचायत सदस्य काटई यांच्याकडून सप्रेम भेट आली आहे या स्पर्धेकरता.
आदरणीय सन्माननीय निवृत्ती मगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांना इथे विनंती केली जाते की आपले शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय निवृत्ती मगर साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल. इथे मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल डाऊन दी ऑर्डर खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखलं आणि आदरणीय निवृत्ती पाटील यांचा आपल्या मुख्य क्रीडा मंचावरून सत्कार, माफ करा, निवृत्ती मगर साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरून होत असताना धन्यवाद. इथे एक विशेष भेटवस्तू देखील दिली जाईल आदरणीय मान्यवरांना. सन्माननीय निवृत्ती मगर साहेब अगदी वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित राहिलेत. त्यांच्याकरता एक विशेष भेट इथून मात्र दिली जाते. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं ही प्रतिमा इथून तुम्हाला भेट म्हणून भेट स्वरूपात दिली जाते. कारण क्रिकेटवर निरंतर प्रेम होतं साहेबांचं आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर मागच्या वर्षी अमर कोळी चषकामध्ये आदरणीय राजेंद्र पाटील सरांची ती क्लिप सोशल मीडियावरून इतकी व्हायरल झाली. त्यांनी सांगितलं बाळासाहेबांचं आणि क्रिकेटचं नातं काय होतं आणि त्या क्लिपला खरं तर 15 दिवसातच जवळजवळ 2.5 लाखाहून जास्त 2,70,000 पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आणि आता ती क्लिप साधारणतः 7.5 लाख पेक्षा जास्त व्ह्यू घेऊन म्हणजे आपल्या भिवंडीचा बुलंद आवाज आदरणीय आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सरांची ती मेहनत होती. इथे वळूयात. सुनीलजी पवार तुमच्या साथीने कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू. आदरणीय सन्माननीय मंगेशजी गोरसईकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सांगतायत का नंतर? आदरणीय मंगेशजी गोरसईकर सर शाखा अध्यक्ष, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून होतोय. आदरणीय सन्माननीय मंगेशजी गोरसईकर यांचा सन्मान. इथे फटका चांगला आहे ऑन साइडला समोर लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे आणि आदरणीय मंगेशजी गोरसईकर यांचा सन्मान या व्यासपीठावरून प्रेमाचं प्रतीक आणि जे उद्योगपती आहेत खरं तर निंबवलीचे आदरणीय सन्माननीय नरेंद्रभाई गोराटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती. आमचे जावई येस डॉक्टर वीणा कपिल पाटील खरं तर त्यांचा हॉस्पिटल या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर आहे आणि जी ट्रॉफी तुम्ही पाहताय मॅन ऑफ द मॅच करता ती पुरस्कृत केली आहे. तर इथे त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. धन्यवाद. षटक क्रमांक 1 जे सध्या प्रगतीपथावर आहे अविनाश शेळके. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर आहे. 8 रन्स ऑन बोर्ड. अविनाश खरं तर त्या दिवशी घाईघाईनं आपण तळोजामध्ये आलात, पहिला सामना आपण खेळलात आणि पोगाव म्हटल्यानंतर एक मोठा इतिहास आहे या संघाला. तदनंतर आदरणीय नरेंद्र गोराटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण करतोय. आदरणीय नरेंद्र गोराटकर यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय. तदनंतर डॉक्टर कपिल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे नरेंद्र गोराडकर यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय. कार्तिक मोटरचे मालक आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी गोराडकर सर, मान्यवरांचे आभार. यानंतर या क्रीडा मंचावर उपस्थित डॉक्टर कपिलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय आमचे जावाई अर्थातच आदरणीय अगदी आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सर सांगतायत की या स्पर्धेकरता कोरोना काळात ज्यांनी हजारो लोकांचं प्राण वाचवलं ते डॉक्टर आदरणीय नितीनजी पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून, कपिल पाटील यांचा सत्कार या व्यासपीठावरून. आणि इथे पहा षटकार कशा दमदार रीतीने खेचलाय. याच षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बरोबर 14 या आकड्यावर. प्रतिकेश सध्या मैदानाच्या आतमध्ये. खारबाव गावचे आशिष पाटील या ठिकाणी, आशिषजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. SMBT हॉस्पिटलचं पूर्ण सगळं जे काम पाहतात खऱ्या अर्थानं, आणि कुठल्याही पेशंटला किंवा कुठल्याही रुग्णाची जी सेवा तिथे जर करायची असेल तर
खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाची भरपूर मेहनत असते. तर त्याच आशिषजी भोईर यांचा इथे सन्मान आणि सत्कार व्यासपीठावरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची भगवी शाल आणि एक क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेची अविरत आठवण देणारी. तदनंतर आमचे बघा, मी बऱ्याचदा म्हणतो की इंजिनियर, डॉक्टर, क्रिकेटर सगळ्यांना सांगायला लागतं मी कोण आहे, परंतु बॉडी बिल्डर्स जे असतात ना त्यांना सांगायची गरज नसते. त्यांचं बलदंड पिळदार शरीर बरंच काही सांगून जातं. इथे मंगेशजी पाटील उपस्थित आहेत, मिस्टर इंडिया, आणि त्यांचा इथे सन्मान. पिळदार शरीर, एक पोझिंग आज प्रेझेंटेशन बॉक्स मधून झालीच पाहिजे फायनल मध्ये, आणि इथे त्यांचा सन्मान आपण करतोय. मनापासून आपले आभार. इथे आपण आलात तर इथे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जरूर ऐकूयात. आतापर्यंतचा त्यांचा प्रवास आदरणीय मंगेशजी पाटील यांचा आवाज यानंतर आपण ऐकाल. सर्वांना प्रथम नमस्कार. आतापर्यंत कामगिरी केलेली आहे मी. ठाण्याला मी प्रथम क्रमांक भेटलेला आणि त्यानंतर सिलेक्शन झालं महाराष्ट्रासाठी. रत्नागिरीला पण प्रथम क्रमांक भेटला मला, आणि त्यानंतर मिस्टर इंडिया सांगलीला कॉम्पिटिशन होती, तिथे पण मला गोल्ड मेडल भेटला. आणि आता महाराष्ट्र सिरीजला माझी निवड झालेली आहे बँगलोरसाठी. बघू आता काय होतं पुढे. नमस्कार. थँक्यू, धन्यवाद. एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व, खरं तर मनामध्ये जे काही आहे ते ओठावर आणण्याचा ते प्रयत्न करतात आणि चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या मार्फत आपण ऐकल्या. तुम्ही पाहत आहात शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक, आणि जो मुलगा ज्याला आपण क्रीडा मंचावर पिळदार शरीराला पाहिलं त्यांचे पिताश्री आदरणीय रमेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे आयोजक, बॉडी बिल्डरला पोषणं साधं काम नाही, आणि ते काम कोणी केलंय ना ते बापालाच ठाऊक आहे की जेव्हा आपण घराचं छत्र म्हणून काम पाहतो ना, ऊन वारा पाऊस झेलायची ताकद ठेवावी लागते, आणि ते काम या पिताश्रींनी केलंय. आणि त्यांचेच छोटे बंधुराज आदरणीय सदानंदजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. आदरणीय सन्माननीय सदानंदजी पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. तुर्तास आम्ही खेळाडूंची माफी मागतो, कारण तुमच्याकडे दुर्लक्ष होतोय. चांगला सामना सुरू आहे, क्वालिफायर गटातला सामना सुरू आहे. धावसंख्या, चला मॅच कडे आपण वळतोय. सर फार महत्वाचं आहे, कारण लाईव्ह स्पर्धा देखील सुरू आहे, आणि मला वाटतं कमेंट बॉक्स तुम्ही ऑफ ठेवलाय का? चालू आहे. जेव्हा सत्कार चालू होतो मॅचच्या मध्ये ना, तेव्हा बऱ्याच शुभेच्छा येतात मग कमेंट बॉक्स मध्ये, तर त्या कृपा करून आता आपण वळतोय मॅचच्या दिशेने. थँक्यू. आणि जिथं भिवंडीकरांना काय हवंय तो शुद्ध आणि या चांगलं क्रिकेट खेळ हवाय, हेच आपण पाहतोय. किरणजी पाठीराखे दोन्ही गावाची चिपकले असेल यूट्यूबला आणि ट्रिपलेस केबलला. दरम्यान हा सामना आजच्या गटातून जो संघ निघेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एकीकडे कोलचे तर दुसरीकडे पोगाव. एक जबरदस्त मातबाबर संघ म्हणजे ज्याची ओळख आहे. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. त्या दरम्यान मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना पाहतोय आपण. गौरव सातत्याने खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय. 2 वेळेस मॅडमचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय, आणि आता मात्र अजून एकदा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशे तर विपक्ष आपण जनुमान पोगाव अशी फाईट पाहतोय. टॉप 3 साठी ही फाईट असेल, आणि पहिला दिवस ज्या टीमने गाजवला तो संघ इथे मात्र हजर आहे. सचिन असो, वीर असो, सागर असो, अजित असो, त्यानंतर मात्र आशिष असो. काय मातबाबर खेळ टीमकडे आहे. रोशन नो डाऊट विसरून चालता येणार नाही. आणि कालचा दिवस ज्या टीमने गाजवला तो म्हणजे आई गावदेवी लाखिवली बट टीमचं खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण. शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला, काल त्या खेळाडूंनी संघर्ष करताना त्यानंतर मात्र मोक्याच्या क्षणी बॅट तळपली, आणि ऋतिक गडक यांनी कडक मारले होते. त्या पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण, अजित यांनी कडक बॅटिंग केली होती. हे पाहू शकता आपण आमचे आयोजक नो डाऊट शिल्पकार या स्पर्धेचे शिक्षण श्री स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकचे सर्व राजेंद्र पाटील साहेब आमच्या पाहुण्यासोबत चर्चा करताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. हा मला वाटतं की अंतिम षटक टाकण्यासाठी आकाश बगले यांचा हा पहिला चेंडू. काय वेगवान चेंडू होता, खूप चांगल्या लिंतूरचा चेंडू टप्पापल्यानंतर अतिशय वेगात सपकन निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. पोगाव टीमचा जर विचार केला, गजाने तो मजा नाही. युट्यूबच्या माध्यमातून गजा सामन्याचा आनंद घेताना
सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला पण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे फंबलिंग पाहायला मिळते आणि त्या संधीचं सोडणं करताना जिथं एक होती तिथं मात्र दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्ट केले. संघाची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टॉप 3 चे 3 संघ. कुठला संघ असेल हा तिसरा संघ. फाईट चेन्नई बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. आज दोन्ही टीमचं खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण. जय हनुमान पोगाव विपक्ष बॅटिंग करणारा संघ श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत घोडबंदर विभागातला एक माताबाबर संघ ज्याची ओळख आहे. युवक खेळाडू याच पात्र हा फटका हवेत आहे. फटका फर्स्टला आहे. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद आणि आता मात्र एका टप्प्याने चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा नशिबाचा चौकार. अतिशय जबरदस्त फटका होता. प्लेसमेंट ठीक नव्हती. संधी निर्माण झाली होती झेल घेण्याची पण ती दडवली. डेथ बॉलचा इशारा येईल. स्टेपमध्ये चुकतोय. बॉलर पाहतोय आपण आकाश बगले सध्या मारा करतोय. पहिल्या 2-3 चेंडूवर तर पहिला आपण 6 धावा खर्च करतोय. बॅटर पाहतोय आपण गौरव पण प्रतिकेश चांगली बॅटिंग करताना सध्या तरी पाहतोय आपण 1 षटकार 1 चौकार. ओ यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय आपण ऑफ ड्राईव्हचा फटका. यावेळेस परत एकदा फंबलिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चुकीचं वारंवार चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये आणि 2 धावा इथं मात्र प्रतिकेश कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या हळूच पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 29. चांगली सुरुवात पण पोगाव टीमची बॅटिंग खूप जबरदस्त आहे. सागर शॅगी नाही तो मजा नहीं है. पोगाव के बच्चे मैगी का ना भूल जाएंगे लेकिन शॅगी की बैटिंग देखना नहीं भूलेंगे. ओहो परफेक्ट यॉर्कर खोदून काढले चेंडूला. ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहतोय आपण अतिशय वेगा. दुसरी धाव कंप्लीट होईल की नाही. डायरेक्ट थ्रो लागलाय. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटरला धावचीच्या स्वरूपात हा बॅटर बाद. शिवसेनेचे विभाग प्रमुख के पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कांबेगावचे माजी उपसरपंच सुद्धा आहेत. पाहतोय की आपण रमेश पाटील चंद्रकांत भोईरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. बिनार गावाचे आमचे निकटवर्तीय मित्र आहेत. पाहतोय की आपण या स्पर्धेसाठी आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून मला मिळाली. उपतालुका प्रमुख भिवंडी आदरणीय गणेश दादा पाटील साहेब यांच्याकडून दादा आपलं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यानंतर पाहतोय की आपण निकिता फशीताई नामदेव पाटील ताई यांच्या माध्यमातून महिला आघाडी तालुका संघटक ग्रामीण संघटिका पाहतोय आपण. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत मिळालेली आहे. ताईंचं पण मनापासून अभिनंदन करेन. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण अजून एक इथं मात्र चेंडू चांगला होता. अशा तऱ्हेनं विकेट प्राप्त केला आणि इनिंगची समाप्ती पाहतोय आपण 30 धावा आणि 31 धावाचं टार्गेट आहे. धन्यवाद डीजे. समाजसेवक आदरणीय केशवजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांची कन्या भूमी केशव पाटील ताईंचं सुद्धा आगमन होताना आपण पाहतोय. हे आपल्या टी व्ही स्क्रीनवर आमच्या सर्व महिला लाकिवली गावाच्या आमच्या ताई आहेत आणि उल्लेखलं होता निखिलनी की आमच्या ताई ज्यांनी आम्हाला 3 दिवस खूप चांगलं जेवणाची सुविधा उपलब्ध करून ताई ग्रेट आहे. निकिता राजेंद्र पाटील साहेब यांचा परिवार अतिशय चांगला पाहतोय आपण आणि मी आपल्यातून का होईना सरांनी आम्हाला इथं मात्र निश्चित पाचारिंग केलं कारण की मला उद्या कुठल्या हालमध्ये कार्यक्रमाला जॉईन व्हायचं. सर तुमच्या मनाने मी इथं आलो. मी आपल्यापासून रजा घेतोय कारण की 15-20 दिवस झाले भिवंडीमध्ये मी नाही आहे कारण की व्यक्तिगत माझं स्वतःचा कारण आहे. तुमचा मान मी राखला आणि आता मात्र मी तुमच्यातून रजा घेतो. काही एखादा शब्द अपशब्द निघाला असेल तरी मी माफी मागतोय. माझे सहकारी समालोचक निखिल मी निश्चित रजा घेतो आपल्यामधून. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण पाहत राहा आणि मी फोनवर मला माहीतच पडेल की कोण चॅम्पियन बनणार. तर नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेताना जे यवतमाळवरून आलेले आहेत सुनील पवार 3 in 1 मराठी हिंदी आणि खरंच अतिशय चांगलं समालोचन करणार. तर त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया. मी विनंती करतोय प्रणव पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील पवार खरंच समालोचन आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत मात्र यवतमाळवरनं ते या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. यापूर्वी ते ठाकूरपाडा भिवंडी
या ठिकाणी राहत होते, मात्र मला ते माहिती नव्हतं की सुनील पवार भिवंडीमध्ये राहत नाही. मात्र जेव्हा त्यांची ट्रेन चुकली तेव्हा त्यांना इथे येण्यासाठी 12:30 वाजले, नाहीतर ते 9 वाजता हजर होणार होते. त्यांचं आपण करूया या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान. गेले 3 दिवस अतिशय सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला गेला, त्या समालोचकांचं आपण करूया या व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान. प्रणव पाटील यांच्या शुभ हस्ते. नक्कीच या भिवंडी तालुक्यामध्ये गावागावामध्ये आणि घराघरामध्ये हे नाव पोचलेलं आहे असं सुनील पवार. काय सांगाल निखिल वाकले? नाही, एक स्वच्छंदी दिलाचं व्यक्तिमत्व आहे. आणि जेव्हा मी आणि सुनील आम्ही दोघं जण असतो ना, एकमेकांकडून आम्ही गोष्टी शिकत असतो नेहमीच. एक मी तर म्हणेन की बंधुतुल्य माझा भावासारखा मित्र आहे. त्यामुळे निश्चितच सुनील पवार एक चांगला अत्यंत दर्जेदार समालोचक आणि या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. इथून ते रजा घेत आहेत. फर्स्ट पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी क्रिस्टल ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे ते आदरणीय अक्षय पाटील जे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांचं इथे शुभागमन होत आहे. आणि आमचे जावई देखील आहेत असं राजेंद्र पाटील सर सांगतात. त्यांचं आपण इथे स्वागत करतोय क्रीडा मंचावर. त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय मनोजजी दहिलकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य. आदरणीय रोशन भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. चला आपण वळतोय मॅचच्या दिशेने. क्वालिफायरचा सामना सुरू आहे. एका बाजूला चला स्पीडअप करा. विजयाकरता 31 धावांचं टार्गेट आहे. जय हनुमान पोगाव मैदानाच्या आतमध्ये. कोळशेत संघ त्यांच्या विपक्षामध्ये इथे लढताना. आदरणीय अशोकजी पाटील लाखिवलीचं हे व्यक्तिमत्व, त्यांना मंचावर विनंती केली जाते की आपण मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मान इथे स्थानापन्न व्हायचं. आपण या मुख्य स्क्रीनवर पाहतोय पहिल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या ट्रॉफीचे दाते अक्षयजी पाटील, तदनंतर रोशनजी भोई, तदनंतर आदरणीय रमेशजी पाटील साहेबांना आपल्या लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय. त्यांच्या समवेत अमरजी पाटील ग्रामपंचायत सदस्य, तदनंतर केशव भोईर साहेब, तदनंतर भूमी केशव भोईर. सगळ्यांना नाव परिचित आहे. आणि ज्येष्ठ बंधू राजेंद्र पाटील यांचे तानाजी पाटील साहेब, सदानंद पाटील साहेब, तदनंतर सर्व आमचे मान्यवर. इथे मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. मानवंदना देत असताना इथे ठोकलाय पहिला आक्रमकता सिद्ध करणारा चौकार. आज मयूर गोलंदाजी माकवर आहेत. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 हे पर्व 16व. आणि या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार कोळशेत संघाचा 12th मॅन इथं नाहीये, त्यामुळे पेनल्टीचा सामना त्यांना खेळाडू नाहीयेत. एक दुःखद घटना त्यांच्या गावामध्ये घडल्या आणि त्यांनी कोऑर्डिनेट केलंय खरं तर आपण वळूयात. कोलशेतकर जे परंपरेनुसार ही स्पर्धा खेळण्याकरता नेहमीच सालाबाद प्रमाणे इथे उपस्थित असतात. बॅटची कडा, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधनं वेगानं, अत्यंत वेगानं. आणि इथे मात्र खेळाडू कक्षाच्या क्षेत्रात बॉल पोचलाय, त्यावर इथे पहा स्थगिती देखील दिली आहे. तर इथे एकंदरीत आपण पाहतो की 3 धावा कंप्लीट केल्यात. संघाची टोटल पोहोचली याच 3 आकड्याच्या मदतीनं 7 या आकड्यावर 2 लाखिवलीचे संघ आणि सर्व आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित झाल्यात. 2 लाखिवलीच्या संघांनी अंतिम फेरीमध्ये धडक घेतली आहे. म्हणजे 2 ट्रॉफ्या खरं तर लाखिवली गावामध्येच राहणार आहेत. मग त्या कोणत्या असतील त्या खरं तर आपल्याला आता कळतील. येणारा टाइम आपल्याला सांगेल. चला आपण मॅचकडे भरपूर दुर्लक्ष केलंय. सामने खरं तर फार महत्वाचे आहेत. बॉल तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळा. विवेक या आधीच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे. एकंदरीत
काय बॅटिंग केली होती विवेकनं. आणि इथे पहा सुरुवात त्यानं सावध पवित्रानं केली आहे. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील सरांची मेहनत आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ एकंदरीत लाखिवलीची मेहनत आपण पाहतोय. आणि हा सगळा डोलारा जो उभा केला मागच्या अनेक दिवसांचा कालखंड, भरपूर मेहनत या स्पर्धेकरता. आता जो आपण सामना पाहतोय एका बाजूला जय हनुमान पोगाव आणि त्या विपक्षामध्ये कृष्णा 11 कोलचेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. मयूर षटकातला पुढचा बॉल. रिव्हर्स स्वीप करायचा होता बॉल, परंतु हा फटका इथे फसला. अक्षरशः आशाभूत नजरेनं तो पंचांकडे पाहत राहिला. एकंदरीत डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे ती 7 या अंकावर, 8 या अंकावर. 8 रन्स. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन अत्यंत देखणा स्ट्रोक. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा इथून कनेक्ट होतील 4 धावा. स्वतःचं अस्तित्व करता लढाई देतोय तुषार शेळके. ठाऊक आहे या मॅचची किंमत काय त्याला, कारण हा क्वालिफायरचा सामना आहे. इथे पोगावकरांना जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे तर मग त्यांना इथे अशा पद्धतीने संघर्ष करणं गरजेचं आहे. या 4 धावा संघाला इथून देतील आकार. संघाची टोटल पोहोचली आहे 12. तुम्ही सामना पाहतायत, एका बाजूला कोळशेत संघ, एका बाजूला पोगावकर लढतायत. विजयाकरता 31 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. ओव्हरपिच होता समोर सिली मिड ऑफला. अत्यंत दर्जेदार झेल आणि इथे परतावं लागणार आहे फलंदाजाला. बॅट्समन आउट. कुमारी भूमी केशव पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेचा आनंद निश्चितच ती देखील घेते. कॅमेरामनला आणि आमचा दिशू फार हुशार आहे, त्याला ठाऊक आहे योग्य वेळी. खूप चांगलं कॅमेरामनची भूमिका तो सध्या आणि आपल्या लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतायत. शिवव्याख्याती भूमी केशव पाटील लिहिलं. मराडेपाडा इथे निश्चितच छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर या महाराष्ट्रातलं आणि भारतातलं दुसरं मंदिर तिथे सज्जता, त्याचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीचा औचित्य साधून तिथे केला जाणार आहे. 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात जय हनुमान पोगाव. आणि विजयाकरता आता खरं तर रिक्वायरमेंट आहे 19 धावसंख्या. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे इथे. मयूरनं पहिलं षटक फेकलं, 12 धावा त्यानं खर्च केल्यात. तुम्ही पाहत आहात शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024. खरं तर आपल्या गावातील अनेक युवकांना पायपीट करत BNN किंवा भिवंडी सारख्या प्रभागामध्ये पायपीट करत जावं लागायचं. 1979ला हे हेरलं खरं तर स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील साहेबांनी. आणि आपल्या भूमीत देखील एक प्रशस्त शिक्षण संस्थेची स्थापना व्हावी. सांगितलं ना 12 झाल्या, आता 19 करायच्या आहेत. 4 वेळा सांगितलं त्यांना आपण. चला जरा स्पीडअप करा. आणि खेळाडू तुम्ही देखील थोडं कॅल्क्युलेशन्स ठेवा, कारण काही गोष्टी आम्हाला देखील इथून प्रोटोकॉल आहेत. मी 4 वेळा तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवलाय. गोलंदाज तयार. इथे पहा फ्लिप ऑफ द रिस्ट. बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिपला. खेळाडू तैनात होता तिथे आणि स्थगिती दिली आहे. एकंदरीत याच एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवर आहे. 18 धावा दूर आहे विजयापासून जय हनुमान पोगाव. खरं तर व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे पोगाव या संघामध्ये, कारण अनेक मातब्बर स्पर्धा. खरं तर ठाणे, पालघर, रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये एक मोठं कॉन्सन्ट्रिक क्रिकेट आहे. आणि ग्रामीण क्रिकेट हा खरं तर एक व्यावसायिक क्रिकेटचा आत्मा आहे. आणि ज्या वेळी स्पर्धा भरतात त्यावेळी ग्रामीण क्रिकेटमधले हे महामातब्बर या महाशक्ती आहेत. त्यामुळे निश्चितच यू आर ऑल प्रोफेशनल प्लेयर्स. तुम्ही सगळे व्यावसायिक खेळाडू आहेत. निश्चितच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स हे तुमच्या मनामध्ये पाहिजेत. ज्यावेळी काही व्यावसायिक खेळाडू खेळतात त्यांच्या डोक्यामध्ये सगळे रनिंग कंडिशनला बऱ्याचशा बेसिक इक्वेशन सुरू असतात. या गोष्टीला इथून दुजोरा द्यावा लागणार आहे. फुल टॉस होता, पाठवलाय ओव्हर द हेड ऑफ द फिल्डर. बॉल चाललाय लॉंग ऑनला. इथे मानवंदना देताना ठोकलाय अत्यंत दर्जेदार विस्फोटक स्ट्रोक. षटकार.
एक आठवड्यापूर्वीच माणकोली नगरीतील भली मोठी स्पर्धा 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक जिंकणारा हा पोगावचा संघ. फटका चांगला आहे, इम्प्रुव्हायझेशन आहे, फटका चाललाय, लॉंग ऑनला दिली आहे मानवंदना आणि इथे ठोकलाय. अत्यंत देखणा आणि तितकाच विस्फोटक आणखीन एक धमाका षटकार. आपण मनपूर्वक स्वागत करूया द किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर प्रथमेश दादा पाटील यांचं सॉन्ग आपण ऐकत होतो. 25 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे 6 धावा दूर आहे पोगावकर. अगदी शॉर्ट मिडविकेटमध्ये एक सिंगल कन्वर्ट केली आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. तुम्ही क्वालिफायरचा सामना पाहताय. 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहे. तिथून 4 चेंडूंचं सत्र संपलंय. आणि खरं तर जे गाणं प्रथमेश पाटील करता वाजलं ना, सध्या ज्यांच्या नावाचा ट्रेंड सुरू आहे ते राजेंद्र पाटील सर, या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार. मी आधी सकाळीच उल्लेख केला. 5 धावांची गरज आहे आता. 8 चेंडू शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 26 या आकड्यावर. 31 धावांचं टार्गेट समोर आहे. बॉल तयार. मागच्या क्षेत्रात विवेकनं फक्त ग्लान्स केला बॉल आणि पहा इथे कोळशेतकर खऱ्या अर्थानं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आला इथे चौकार. 30 धावा डीजे थँक्यू बस 30 धावा ज्या धाव फलकावर आहेत. 30 धावा पोगाव संघाचे फलंदाज 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. एका पोगाव संघाचे बॅट्समन 30 धाव संख्या जी पटलावर जोडली गेली आहे. एकंदरीत एका धावसंख्येची गरज आहे. टीम कोलशेत आज खरं तर फार संघर्ष करत ते इथवर पोहोचले. आणि मेघनाथजी गरत यांचा हा संघ इथे जेल धरणीला केला दान. आणि निश्चितच ते जावाई देखील आहेत लाखिवलीकरांचे. एकंदरीत याच एका आकड्याच्या मदतीने संघ पोगाव संघ तुम्ही जिंकलात. इथे मॅच जिंकली आहे. चला आपण लॉट्स टाकतोय. तिन्ही संघांचे विजयी संघांचे कॅप्टन इथे उपस्थित पाहिजेत. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची सबब नंतर आपली ऐकून घेतली जाणार नाही. लाखिवली अ, लाखिवली ब आणि पोगाव. चला 3 संघ इथे. आणि यानंतर खरं तर एका मोठ्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल. चला पोगाव संघ आपला एक प्रतिनिधी इथं पाहिजे. अन्यथा मग आपण लॉट्स टाकतोय. टाका तुम्ही लॉट्स सर. आपण कॉल दिलाय सगळ्यांना. आणि एक छोटी चिमुकली इथं मात्र आमच्या सोबत आहे. अवनी क्लिनिक ज्याच्या नावानं या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर अवनी क्लिनिक. ती निश्चितच अवनी इथे मात्र ती एक चिठ्ठी उचलेल तो संघ. हा चला आपण इथे लॉट्स टाकतोय. सर टाका. आपण लाईव्ह आहे समोर त्यामुळे काय टेन्शन नाही. सगळं रेकॉर्डेड आहे. पारदर्शक आहे सगळं. त्यामुळे इथे विनंती केली जाते की आपण लॉट्स टाकायचे. जी चिठ्ठी उचलली जाते ती फायनलला जाईल. जय हनुमान लाखिवली बी हा संघ फायनल मध्ये इथे खेळताना दिसेल. चला आपण लाखिवली संघ आणि त्या विपक्षामध्ये पोगाव. हॅट्रिक जी आपल्याला पाहायला मिळाली. आकाश भगले त्याच्याकरता पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. त्यांच्या